बंधू भगिनींचं मी या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करते। आम्ही शिवसेना पिंपरी चिंचवड शहर युवा सेना आणि युवा हब प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोजगार महोत्सव आम्ही घेतोय। त्यामध्ये अनेक नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत। नामांकित कंपन्यांची नाव युवा हबचे जे डायरेक्टर आहेत ते सांगतील तुम्हाला। हे घेण्याचा मागचा उद्देश एवढा आहे, रोजगार मेळावा घेण्याचा। आपल्या शहरामध्ये अनेक रोजगार मेळावे झाले, नव्हे तर रोजच होतात म्हटलं तरी काही हरकत नाही। परंतु आमच्या रोजगार मेळावा आम्ही जो घेतोय त्याच्यामधलं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये दिव्यांग जे कोणी बेरोजगार आहेत, म्हणजे जे उच्च शिक्षित आहेत किंवा ज्यांच्याकडे अनस्किल्ड पण आहेत, म्हणजे ज्यांचा 7वी 8वी सुद्धा शिक्षण असेल, तर त्यांना सुद्धा रोजगार देण्याचा प्रयत्न आमच्या या मेळाव्यात होणार आहे। हे आमचं वैशिष्ट्य आहे। यामध्ये प्रामुख्याने आपल्या या शहराच्या अवतीभोवती म्हणजे हिंजवडी असेल, चाकणचा मोठा एक हब असेल। आपण असं ठरवलं की 20 किलोमीटरच्या बाहेर डायमीटर मध्ये जायचं नाही, म्हणजे साधारण शहराच्या भोवती 20 किलोमीटर मध्ये। अशा पद्धतीनं ज्या कंपन्या आहेत ज्यांच्याकडे भरपूर रिक्वायरमेंट आहेत, पण ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत या गोष्टी बेरोजगारांपर्यंत पोहोचत नाहीत। त्यामुळे ठरवलं आहे की त्या कंपन्यांच्या जे एचआर असतील त्यांना आपण या ठिकाणी ती संधी उपलब्ध करून द्यायची आणि आपले जे बेरोजगार तरुण तरुणी आहेत, युवक युवती आहेत, त्यांना ती संधी आम्ही या माध्यमातून मिळवून देऊ इच्छितो। परंतु ते आपल्या पत्रकार बंधू भगिनींच्या सहकार्याशिवाय ते शक्य होणार नाही असं आम्हाला वाटलं, म्हणून आम्ही तुम्हाला या ठिकाणी येण्याचं विनंती केलेली आहे। हा जो रोजगार मेळावा आहे तो 30 तारखेला, येणाऱ्या 30 तारखेला 30 ऑगस्टला चिंचोडे लॉन्स या ठिकाणी बिर्ला हॉस्पिटलच्या त्या चौकामध्ये तिथे आयोजन केलेलं आहे। तर आमची अशी अपेक्षा आहे की जवळजवळ 70 कंपन्या या ठिकाणी येतील आणि कमीत कमी आमचं टार्गेट आहे, लोक तर म्हणजे बेरोजगार तरुण तरुणी तर जास्तच येतील, परंतु कमीत कमी 1000 लोकांना आपण ऑफर लेटर त्या दिवशी देऊ शकतो असं आमचं टार्गेट आहे। आणि ज्यांना कुणाला आम्ही ऑफर लेटर देऊ शकणार नाही त्या दिवशी किंवा कुणी सिलेक्ट झालं नाही, तर त्यांच्यासाठी आम्ही एक जॉब कार्ड प्रोव्हाइड करतोय। त्या जॉब कार्ड मध्ये 3 महिन्याचं त्यांना हे जाणार आहे, अपडेट जाणार आहे की 3 महिन्यापर्यंत तुम्हाला या ठिकाणी नोकरीचा कॉल आहे, सगळ्यांचे इंटरव्ह्यूज होणार आहेत आणि त्यांनी त्याच्यावरती अपडेट घेऊन त्या कंपनीमध्ये जायचं। म्हणजे अशी एक संकल्पना आहे। हे प्रामुख्याने नव्यानं या शहरामध्ये आम्ही घेऊ इच्छितो। त्यामुळे आपण अशा प्रकारची बातमी जर दिली आपल्या स्वतःच्या मीडियामधनं, तर जास्तीत जास्त बेरोजगार तरुण तरुणी आमच्यापर्यंत येऊ शकतील असं या प्रामुख्याने याचं नियोजन आमचे पश्चिम महाराष्ट्राचे युवा सेनेचे जे संपर्क प्रमुख आहेत आणि आपले महानगरपालिकेचे गटनेते आहेत विश्वजित दादा बारणे आणि प्रमुख ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा कार्यक्रम घेतोय ते मावळ लोकसभेचे महासंसदरत्न खासदार आदरणीय श्रीरंगाप्पा बारणे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम घेतोय। तर आपल्या जे युवा हबचे डायरेक्टर आहेत तेही आपल्याशी बोलणार आहेत आणि तुमच्या लोकप्रिय दैनिक वर्तमानपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया पोर्टल्स मधनं ही बातमी बेरोजगार युवक युवतीपर्यंत पोहोचू देत अशी मी आपल्याला विनंती करते। आणि आता विश्वजित दादांना सांगते की आपण पुढचं या ठिकाणी मार्गदर्शन करू। चिंचवडे लॉन्स येथील 30 ऑगस्टला युवा सेना पिंपरी चिंचवड, युवती सेना, त्याचप्रमाणे शिवसेना पक्षाच्या माध्यमातून भव्य नोकरी महोत्सव मेळावा आपण त्या निमित्ताने त्या ठिकाणी आपण आयोजित करतोय। आदरणीय या भागातील खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना पक्षाच्या आमच्या उपनेत्या सुलभताई आणि माझ्या माध्यमातून
खरं तर या भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे आणि आपल्या सगळ्या मीडिया पोर्टल्स, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवकांपर्यंत कसं पोहोचावं त्या निमित्ताने खरं तर आज तुम्हाला सगळ्यांना या निमित्ताने आमंत्रण दिलं गेलंय आणि येणाऱ्या 30 ऑगस्टला आमचं टार्गेट आहे की जवळजवळ या शहरातील 20 किलोमीटरच्या रेडियस मधले 2000 युवकांना आपण त्या ठिकाणी नोकरी उपलब्ध करून द्यावी आणि त्यांना एक चांगलं दिशेने मार्गदर्शन करून उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी युवा आमचे जे युवा हब प्रायव्हेट लिमिटेडचे जे आमचे सहकारी आहेत पवार सर व राणे सर दोघेही संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने नोकरी महोत्सवाचं आयोजन त्यांच्या माध्यमातून करत असतात आणि त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती ते त्यांच्या माध्यमातून या निमित्ताने देतीलच. परंतु आपल्या शहरातील जेवढे IT कंपनीज असतील, चाकण मधले, तळेगाव मधल्या जेवढ्या MIDC तील मेकॅनिकल सगळ्या कमर्शियल कंपनीज असतील त्या कंपनीजला त्या ठिकाणी आपण आमंत्रित केले आणि जवळजवळ बँक्स असतील आपल्या भागातील जेवढे बँक आहेत त्याच्यामध्ये ऍक्सिस बँक, वेरॉक, टाटा मोटर्स, बजाज ऑटो, टाटा टोयो, हुंडाई मोटर्स, युनोमिडा या चांगल्या कंपनी जेणेकरून या संपूर्ण भागातील तरुणांना एक चांगलं रोजगार निर्मिती करण्याचं काम आमच्या माध्यमातून प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय. त्याच्यामध्ये आपल्या भागातील जेवढ्या IT कंपनीज आहेत त्याच्यामध्ये विप्रो, इन्फोसिस सारख्या मोठ्या कंपनीज त्यांना देखील ITN साठी आपण त्या ठिकाणी कंपनीजला आमंत्रण दिलेले आहे. त्यांनी ते आमंत्रण एक्सेप्ट पण केले. आपल्याला किरण सर सांगतीलच त्याबद्दल. आणि त्याच्यामध्ये 5वी पासून तर ग्रॅज्युएट म्हणजे 5वी जरी पास असला त्याच्यानंतर जो डिप्लोमा असेल, ITI असेल, ग्रॅज्युएशन झालेला असेल व इतर अधिकचं शिक्षण करणाऱ्या तरुणांना देखील नोकरी देण्याचं एक प्रयत्न आम्ही आमच्या माध्यमातून करतोय. आणि येणाऱ्या काळामध्ये देखील आदरणीय खासदार श्रीरंगप्पा बारणे यांच्या माध्यमातून 27 सप्टेंबरला पनवेल या ठिकाणी भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन देखील या मतदारसंघामध्ये आपण केलेलं आहे. जवळपास 1 लाख लोकांना त्या ठिकाणी आरोग्य तपासणी असेल त्याच माध्यमातून संपूर्ण त्यांचे कुठले ऑपरेशन्स असतील ते ऑपरेशन पूर्णतः फ्री आपण करून देण्याचं काम त्या माध्यमातून करतोय. आणि चांगले हॉस्पिटल्स, रिलायन्स, टाटा सारखे मोठे हॉस्पिटल्स मध्ये त्यांचं आपण ऑपरेशन्स त्या माध्यमातून करणार आहे. त्याच पद्धतीने येणाऱ्या 14 फेब्रुवारीला पुढच्या वर्षी आपणच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरामध्ये देखील तसाच मोठं भव्य आरोग्य शिबिर आपण घेतोय. आणि अशाच माध्यमातून शिवसेना पक्षाच्या माध्यमातून या संपूर्ण भागामध्ये आगामी काळामध्ये रोजगार मेळावे असतील, आरोग्य शिबिर असतील, इतर जे मेळावे आमच्या सगळ्या युवकांच्या माध्यमातून आम्ही घेऊ इच्छितो त्याचं देखील आम्ही प्लॅनिंग येणाऱ्या काळामध्ये केलेलं आहे. आणि अशाच पद्धतीने मी सरला सांगतो की आपण जी पूर्ण माहिती आहे आपल्या कंपनीबद्दल व ज्या पद्धतीने आपण संपूर्ण देशामध्ये रोजगार मेळावे घेता त्याच पद्धतीने आपण या शहरामध्ये कसं आयोजन 30 तारखेला केलंय हे देखील आपण त्या निमित्ताने सगळ्यांना सांगा. आणि याच माध्यमातून आपल्या सर्वांना एवढीच आम्ही विनंती करतो की जेवढे युवक आहेत ज्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचता येईल तिथपर्यंत आपल्या माध्यमातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे आणि 30 तारखेला एक चांगल्या पद्धतीने त्यांना या नोकरी मेळाव्यामध्ये आपण आमंत्रित करावं. सर आपण थोडी माहिती आपल्याबद्दल सगळ्यांना. मावळचे लाडके खासदार अप्पा बांदेकर आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज जो काही आपण भव्य रोजगार मेळावा, नोकरी मेळावा घेत आहे. ऍक्च्युअली रोजगार मेळावा म्हणण्याऐवजी आपण नोकरी मेळावा म्हणू. आणि नोकरी मेळावा का घेण्याची वेळ येते याचं एक उदाहरण असं की काय होतं, कंपन्यांमध्ये वॅकन्सी भरपूर असतात पण आपले एम्प्लॉई ज्यावेळेस गेटवरती जातात त्यावेळेस त्यांना हाकलून दिलं जातं. हे म्हणजे खूप वाईट अवस्था आहे. मग आपण आम्हाला बोलल्यानंतर आपण सांगितलं की आपल्याला आपल्या मावळ मतदारसंघामध्ये आपल्या मुलांसाठी मुलींसाठी एक चांगला कार्यक्रम घ्यायचा आहे. म्हणून युवा हब या नात्याने आम्ही किरण रहाणे एक सांगू इच्छितो की माझी जी कंपनी 2012 पासून
भारतभर आतापर्यंत 182 जॉब फेअर्स ऑर्गनाईज केले आणि आम्ही महाराष्ट्र शासनाचे नॉलेज पार्टनर या नात्याने शिवसेनाच्या माध्यमातून हा 30 ऑगस्टला जो भव्य नोकरी मेळावा आम्ही भरवत आहोत, डेफिनेटली त्याचं सर्व श्रेय विश्वजित दादा आणि सुलभाताईंनाच जातं, कारण दोघांनी खूप फॉलोअप घेऊन आम्हाला हा जॉब फेअर घेण्यास हे केलं, भाग पाडलं. दुसरी गोष्ट, चांगल्या ब्रँडेड कंपनी आपण ह्या जॉब फेअरला बोलवत आहोत. त्यामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो की यामध्ये येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला कोणत्याही प्रकारचं कमर्शियली किंवा कोणत्याही प्रकारचे पैसे इथे लागणार नाहीये, किंवा कोणी जर पैसे मागितले तर त्याच्यावरती पोलीस कंप्लेंट केली हे नोंद करा. कारण का मुलांची फसवणूक खूप होते आपल्या पुणे भागामध्ये MIDC मध्ये, आणि हे कुठेतरी थांबावं आणि आपल्या एज्युकेटेड मुलांना मुलींना चांगल्या ठिकाणी प्लेसमेंट मिळावी हाच त्याचा मेन उद्देश आहे. म्हणून आम्ही हा रोजगार नोकरी मेळावा इथे घेत आहोत. त्याचं एक उद्दिष्ट असं आहे, नोकरी मेळाव्याच्या दिवशी आलेल्या प्रत्येक मुलाला तिथे इंटरव्ह्यूला 3 ते 4 कंपन्यांचे आम्ही इंटरव्ह्यू ऑप्शन देणार आहोत. तसं एकाच ठिकाणी सिलेक्शन झालं तर दुसऱ्या ठिकाणी 3 ऑप्शन देणार आहोत. आणि ताईंनी सांगितल्याप्रमाणे ज्या मुलांचं त्या दिवशी जॉबचं काम होणार नाही त्यांना आपण जॉब कार्ड देणार आहोत. जॉब कार्डची कॉन्सेप्ट जरा युनिक आहे. जॉब कार्ड असं आहे की ते ATM कार्ड सारखं आहे आणि ते ऍक्टिव्ह केल्यानंतर नेक्स्ट 3 महिन्यामध्ये त्याला इच अँड एव्हरी मंडे म्हणजे प्रत्येक सोमवारी एक मेसेज जाईल शिवसेनेच्या माध्यमातून, आणि त्या मेसेज मध्ये त्या कंपनीचा एक लिंक असेल. लिंक गेल्यानंतर त्याने तो एक फॉर्म असतो, त्याने तो फॉर्म फिलअप करायचा आणि फॉर्म फिलअप केल्यानंतर त्याला एक डिस्क्रिप्शन येतं, एक लिंक येते. लिंक ओपन केल्यानंतर त्याच्या लिंक मध्ये 5 कंपन्यांची ओपनिंग असणार आहे. हे कंटिन्यू इच अँड एव्हरी आठवड्याला पुढील 3 महिन्यासाठी असणार आहे. आणि त्या मेसेज मध्ये कंपनीचं नाव, डिटेल, लोकेशन, सॅलरी आणि याच्याचा डायरेक्ट नंबर आहे. त्याच्या प्रोफाईल नुसार एखादी कंपनी त्याने सिलेक्ट केली तर तो डायरेक्ट त्या कंपनीत जाऊन तो तिथे इंटरव्ह्यू देऊ शकतो. फक्त जाताना त्याला रेफरन्स म्हणून या जॉब कार्ड घेऊन जायचं आहे. तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी त्याला आम्ही सोयीस्कर केल्या. डेफिनेटली आपणचं एकच म्हणणं होतं की आपल्या नोकरी मिळायला आलेल्या मुलाला एक तर जॉब कार्ड, एक ऑफर लेटर मिळायला हवं किंवा जॉब कार्ड, त्याने रिकाम्या हाती जायचं नाही. ही कॉन्सेप्ट त्यांनी ठेवली आणि त्यातनं आपण 30 ऑगस्टला जो आता नोकरी मेळावा होत आहे त्याचं मेन सात्विक करायचं. आणि डेफिनेटली तुमचं सर्वांचं खूप मोलाचं सहकार्य लागणार आहे की प्रत्येक मुलाला हा मेसेज कशा पर्यंत जाईल आणि प्रत्येकाने त्या दिवशी हजेरी लावायची आणि आलेल्या कंपन्यांमध्ये मुलाखती घेऊन जास्तीत जास्त सहभाग कसा दाखवायचा. तर डेफिनेटली आपण तिथे त्यांना पूर्ण सहकार्य करणार आहोत. तुम्ही लिहिलंय रविवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी चिंचवडे लॉन्स येथे होणार आहे, पण इथे वेळ काही लिहिली नाही. दुसरा प्रश्न असा की 1000 लोकांना नियुक्ती पत्र अपेक्षित आहे असं आपण म्हणतो. आता आज आम्ही ही बातमी दिल्यानंतर याच्यावरती पुढे पडतील बेरोजगारांच्या पण आणि जे सध्या नोकरीत आहेत पण अधिकची चांगली नोकरी मिळावी म्हणून तरुणांची गर्दी होईल. आणि मग आम्ही बरेच वेळा पाहिले की याच्या पहिल्या चांगल्या बातम्या आल्या, पण रोजगार मेळावे जेव्हा होतात तेव्हा त्याची गर्दी कंट्रोल करण्यासाठी शिस्तबद्धरित्या नियोजन न केल्यामुळे एकदम गोंधळ होतं, त्याच्या वेगळ्या बातम्या येतात. म्हणजे तुम्ही घ्यायला जाता चांगले कार्यक्रम आणि वेगळ्या बातम्या येतात. तर असं होऊ नये म्हणून काय नियोजन केलं, वेळ पण सांगा किती वाजता. नक्की सर. ऍक्च्युली तुमचा जो प्रश्न एकदम रास्त आहे. वेळ ऍक्च्युली सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजल्यापर्यंत, पण संध्याकाळी 5 वाजल्यापर्यंत नाही तर शेवटचा विद्यार्थी जाईपर्यंत वेळ असणार आहे हा शब्द आहे. आणि जर गर्दी झाली तर त्याचं नियोजन कसं आहे सर? ऍक्च्युली आपण काय केलंय, आम्ही 185 जे जॉब फेअर महाराष्ट्रात केले तर एका दिवसाला आम्ही 13,000 मुलांचं मॅनेजमेंट केलं होतं. ते कसं? तुमचा प्रश्न बरोबर आहे, कारण आलेल्या मुलाला प्रत्येकाला एक प्रोटोकॉल फॉलो करावं लागणार आहे. आम्ही तिथे नाश्ता ठेवणार आहे, कुपन सिस्टम ठेवणार आहे. तर त्याचे थोडक्यात मी विवरण सांगतो. गेटवरती आलेल्या मुलाला एक फॉर्म भेटणार आहोत आहे, त्याच्यावरती सिरियल नंबर असणार आहे. आलेला मुलगा हॉलमध्ये बसणार, त्यासोबत त्याला एक नाश्त्याचं कुपन असणार आहे. ओके, हॉलमध्ये 1500-2000 मुलं बसल्यानंतर आमची HR टीम सकाळी 8 वाजता नाश्ता करून आपापल्या जागेवरती बसणार आहोत. HR इंटरव्ह्यू सेक्शनला बसणार आहे. गर्दी जशी सुरू होईल तसे आम्ही 100 मुलं स्लॉट वाईज आणि सिरियल वाईज आम्ही इंटरव्ह्यू सेक्शनला सोडणार आहोत. पण त्या मुलांना इंटरव्ह्यू मध्ये जाण्यासाठी परत एक प्रोटोकॉल फॉलो करावा लागणार आहे. कारण काय होतं, नॉर्मली 1 ते 100 सिरियलचे मुलं, त्याच्यामध्ये 10वी 12वी ITI डिप्लोमा ऑल ग्रॅज्युएट मुलं असतात. आतमध्ये 50 कंपन्या आहेत. 10वीच्या मुलाने किती नंबरच्या कंपनीला जायचं हे त्याला माहित नसतं. त्याच्यामुळे हेल्प डेस्क नावाचं एक काउंटर असतं,
त्या मुलाने तिथे हेल्थ टेस्टला गेल्यानंतर 10वीच्या मुलाला आतली कंपनी 30 आणि 40 नंबरला असेल तर त्याला त्याचे परत एक कुपन दिलं जातं. तो 30 आणि 40 नंबरचं कुपन घेतो, 30 आणि 40 ला जातो. त्या HR कडे जाऊन तो HR परत व्हेरीफाय करतो कुपन, त्याचा इंटरव्ह्यू होतो. जर सिलेक्शन असेल तर तिथला एक अप्रूव्हल आहे, तर त्याला बॅक स्टेजला परत आपल्या स्टेजवरती घेऊन येतो. नाही सिलेक्शन नसेल तर तो एक्झिट गेटने तसंच तो बाहेर जातो. म्हणजे आम्ही काय केलंय, एंट्री गेट एक ठेवली आणि एक्झिट वेगळी ठेवली आणि एक्झिट पर्यंत जाण्यासाठी त्याला 4 प्रकारचे प्रोटोकॉल फॉलो करावे लागते. तर डेफिनेटली एकही प्रकारचा तुम्हाला म्हणजे गर्दी जरी झाली तरी 0 प्रकारचं मिसमॅनेजमेंट तिथे दिसणार नाही तुम्हाला. त्याच्यावरती आपण वयाची अट टाकलेली 35 ची मर्यादा आहे आणि 18 पासून तर 35 पर्यंत असं आपण ते वयोगटामध्ये जॉबचा आपण हे करतो. ही जी भरती आपण करणार आहे आता बेरोजगार तरुण फिरतायत म्हणून त्यांच्यासाठी तात्पुरती व्यवस्था आहे का काही कायमस्वरूपी? नाही, मी जसं आता सांगितलं की आपण वेबसाईट लॉन्च जे 30 तारखेला आपणच्या माध्यमातून करतोय 24/7, म्हणजे इथून पुढं येणाऱ्या काळामध्ये ज्यांना देखील नोकरीची गरज आहे त्यांनी त्याच्यावरती जाऊन रजिस्ट्रेशन केलं तर आपल्या ऑफिसच्या माध्यमातून, युवा हबच्या माध्यमातून आपल्याकडनं रिक्रुटमेंट्स त्या ठिकाणी कंपनीज मध्ये करण्याचा प्रयत्न आपण करणार आहे आणि जॉब तिकडे निर्माण करण्याचं काम करणार आहे. पण इथून पुढं सातत्याने जॉब आपण त्या ठिकाणी युवकांना देण्यासाठी हे कंटिन्यू चालू राहणार आहे. म्हणजे फक्त मेळावा पुरता नाही, मेळावा तर आपण घेतोच आहे, परंतु 24/7 त्याच्या पुढे देखील वेबसाईटच्या माध्यमातून आपण तिच्यावरती काम करणार. मेळाव्यासाठी पण तिथे रजिस्टर करावं लागेल. ऑन दी स्पॉट पण होईल. वेबसाईट वरती देखील तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. आपण ते पण सुविधा त्याच्यावरती वेबसाईट मध्ये केलेली आहे. मेळाव्याच्या साठी देखील आपण रजिस्ट्रेशन वेबसाईट वरून करू शकतो. ऑन द स्पॉट तर आपण डायरेक्टली त्यांना आपण नमूद केलंय की महिलांसाठी देखील मार्गदर्शन ठेवले आपण त्याबद्दल थोडक्यात यामध्ये आता वेबसाईट वरती जाणार ते सगळे उच्च शिक्षित तरुण तरुणी जातील. तुम्ही जो प्रश्न विचारला अनस्किल्ड महिलांसाठी किंवा युवकांसाठी सुद्धा आपण हे ठेवलेलं आहे जॉब फेअर. त्यामध्ये आम्ही प्रयत्न असा करणार आहे की आमचे वॉर्ड स्तरावरती जे कार्यकर्ते आहेत किंवा अजून समाजामध्ये काम करणारे लोक आहेत, बचत गट आहेत, त्यांना आम्ही सांगणार की तुमच्या एरियामधले तुम्ही 40-50 लोक असे घेऊन या की ज्यांना नोकरी करायची आहे, त्यांना कामाची गरज आहे, तर त्यांना जॉब फेअर पर्यंत आणण्याची जबाबदारी आम्ही या ठिकाणी त्यांच्यावरती देणार आहोत. आणि आम्ही त्याच्या फ्लेक्सच्या माध्यमातून, शहरामध्ये फ्लेक्सच्या माध्यमातून, FM च्या माध्यमातून आम्ही याचा प्रसार करणार आहोत, जेणेकरून ज्यांना वेबसाईट ऑनलाईनच्या काही गोष्टी कळणार नाहीत तर ते आहे. म्हणजे अनस्किल्ड लोकांना सुद्धा आता तुम्हाला माहिती आहे की चाकण MIDC मध्ये असे बरेचसे आहेत की फक्त महिलांच्यासाठी जॉब आहेत. कारण काही गोष्टी मॅन्युअली ज्या असतात म्हणजे इलेक्ट्रॉनिक पार्ट्स मध्ये सोल्डरिंग करणं, कटिंग करणं वगैरे, सरफेस करणं, ते त्या महिलांच्याच माध्यमातून केलं. मिंडा कंपनी उदाहरणार्थ इलेक्ट्रॉनिक्स हब मध्ये महिलांची जास्त रिक्रुटमेंट आहे. त्यांच्या बस तुमच्या डोअर पर्यंत येतात, त्यांना कॅन्टीनची सुविधा आहे, पगारही आता ज्या स्केल मध्ये चालला पाहिजे त्या स्केल मध्ये पगारही दिला जातो. परंतु येणाऱ्याची मानसिकता पाहिजे की 8 तास आपल्याला काम करायचं आहे. अशा मानसिकतेतनं ते जर आला तर त्याला 100% आम्ही जॉबची ऑपॉर्च्युनिटी देणार आहोत. कंपनीच्या पेरोल बेसिसवर असतील का कॉन्ट्रॅक्टवर असतील? आता पेरोल बेसिस आहे हा, कॉन्ट्रॅक्टचा नाही. त्यांनी म्हणजे कामामध्ये कुठलाही डिनाय करू नये, कामामध्ये कुठली चूक करू नये, अशा प्रकारचं. तो जर उत्तमरित्या काम करणार असेल तर कंपनीला सुद्धा अशा कामगारांची आवश्यकता असते, त्यामुळं पेरोल बेसिस वरतीच असते. हॅलो, याच्यामध्ये ताईंनी महिलांसाठी एक गोष्ट सांगितली, त्याच्यामध्ये ऍड ऑन आपण अशी एक गोष्ट करत आहोत की आपण मेळाव्याच्या दिवशी महिलांना 18 ते 32-35 वयापर्यंत आपण कंपनी लिमिटेशन देते की एवढ्या वयापर्यंत आमच्याकडे तुम्हाला जॉब मिळेल. पण आफ्टर 32 आणि 35 च्या ज्या महिला येतील अशा महिलांना आपण जॉब फेअर मध्ये आपण रजिस्ट्रेशन करून घेणार आहोत. आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांना आपण ड्रेस डिझायनिंगचे, शिवण क्लासचे किंवा वेगवेगळे मेकिंगचे जे स्किल्स आहेत ते मेकिंगचे स्किलचे कोर्सेस आपण मोफतीकडे उपलब्ध करून देणार आहोत. आणि सरांचा प्रश्न असा होता की दिव्यांग बांधवांना आज काय झालंय सर, प्रत्येक कंपनीमध्ये दिव्यांग बांधवांचा एक विशेष असा कोटा ठेवलेला आहे, पण कंपनीज त्या कोटा फॉलो करत नाहीत. त्याच्यामुळे आपण काय करतो, टाटा मोटर्स असतील किंवा बजाज असेल, मिंडा असेल, यांचे आपल्याकडे चाकण मोशीमध्ये जे 8-9 प्रोजेक्ट्स आहेत त्या प्रोजेक्ट्स मध्ये आपण त्यांना 1 महिना विशेष असं
ट्रेनिंग डॉक्टर रेड्डीज फाउंडेशनच्या माध्यमातून आपण त्यांना प्रोव्हाइड करून त्यांना आपण जॉब प्रोव्हाइड करणार आहोत. जे आपले दिव्यांग बांधव आहेत त्यांना डिलिव्हरीच्या ज्या कंपनीज आहेत, झोमॅटो असेल, ब्लिंकिट असेल, अमेझॉन असेल, या कंपनीज मध्ये पण त्यांना त्यांचे जे इक्विपमेंट्स असतात त्याच्या सहित जॉब द्यायचा प्रयत्न आपण त्या निमित्ताने करणार आहे, जेणेकरून आपल्या शहरातील जेवढे दिव्यांग बांधव आहेत त्यांना कुठेतरी त्यांच्या रोजगार याच्यामध्ये चालना आमच्या माध्यमातून द्यायचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतो. यासाठी आपण दिव्यांग भावनाशी काही केलं कॉन्टॅक्ट? नाही, आम्ही करणार आहे ते, अजून केलेलं नाही, परंतु अजून एक 10-12 दिवसाचा कालावधी आहे. त्याच्यामध्ये जेवढे आपल्या शहरातील जेवढे भवन आहेत त्या सगळ्या भवनमध्ये आपण आमंत्रण देखील सगळ्यांना देणार आहेत, निमंत्रण त्या निमित्ताने देणार आहे. त्याच्याबरोबर देखील त्या माध्यमातून आपण करणार आहे. आता जेव्हा आपण जॉब त्यांना देतो, त्यांना आपण जेव्हा जॉब देतो तर त्यांचा पुढे जाऊन त्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण होतो. पीएफ असेल, इन्शुरन्स असेल, त्यांचा किमान वेतन कायदा असेल, त्यानुसार त्यांना वेतन नाही, ऐका. Yes, yes. त्यानंतर काय होतं, बऱ्याचदा त्यांना कंपनीकडून असेल किंवा कंत्राटदारांकडून असेल पिळवणूक होते बऱ्याच. त्यावेळी तुम्ही त्यांच्या पाठीशी राहणार आहात. याच्यामध्ये सर तुमचा जो प्रश्न होता त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस कंपनीकडून रजिस्ट्रेशन फॉर्म भरून घेतो आहोत, त्या रजिस्ट्रेशन फॉर्म वरतीच आपण कंपनीला विचारणार आहे की आपल्या कंपनीचा टाईप कसा आहे, म्हणजे स्टार्टअप आहे, एमएससीबी आहे, एमएनसी आहे, मिडल स्किल आहे की कोणत्या लेवलचा आहे, आणि आपण कोणत्या प्रकारच्या फॅसिलिटीज कॅन्डिडेटला आफ्टर सिलेक्शन पुरवणार आहोत. जसं की तुमचा प्रश्न आहे की पीएफ असेल, बस फॅसिलिटी असेल, कॅन्टीन फॅसिलिटी असेल, तुम्ही कोणत्या फॅसिलिटीज पुरवणार आहात, आपण त्या कंपनीची इन्फॉर्मेशन ऑलरेडी आपल्याकडे जॉब फेअरला येण्यापूर्वी रजिस्ट्रेशन करून घेतोय सर. आणि नोकरी मेळावा 2026 साठी तुमची मोफत नोंदणी करून तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी पहिली पायरी आजच उचला.